नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाय.डी अपडेट्स मराठीमध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व विद्यार्थ्यांचा एकच कॉमन क्वेश्चन आहे की सप्लिमेंटरीचे जे फॉर्म ओपन झालेले आहेत ते फॉर्म कोणी फिल करावे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थ्यांची जुनी बॅच असेल, फॉर एक्झाम्पल ज्या विद्यार्थ्यांनी 2022 पासून ॲडमिशन घेतलं असेल आणि 2023 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेलं आहे, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल 2023 मध्ये, 2023 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिल करायला काहीही हरकत नाही। त्यासोबतच या ठिकाणी आता जे नवीन विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांचे ॲडमिशन 2024ला झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिल करायचा का? तर नाही। त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे कोण? तर यामध्ये ते विद्यार्थी फक्त DSYचे विद्यार्थी येतील, म्हणजे ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेले आहे 2024 मध्ये, आणि ते जे आहेत रेग्युलरचे विद्यार्थी 2023चे आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे पेपर राहिले असतील तर ते या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतात का? तर बघा, DSYचे विद्यार्थी 2024चे जे असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म फिल करायचा नाही। सो लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन 2023 पर्यंत झालेले असेल ते विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत। सो मित्रांनो, आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झालेला असेल।